मराठी विषयाची आत्ताची व्हाईस प्रेसिडेंट आणि आमचे बोर्ड मेंबर्स आज आमच्यासोबत आहेत. वृषाली बावठणकर, कृष्णा ठाकूर, सलील पारकर आणि अजिंक्य दिसत नाही मला, अजिंक्य आहोत. आम्ही 5 जण आज हा कार्यक्रम आपल्यासमोर प्रस्तुत करणार आहोत. मराठी विषयातर्फे आम्ही व्याख्यानमाला हा एक नवीन सदर सुरू केलाय. त्याचा जो पहिलं पुष्प आहे ते ॲक्च्युली आम्ही खरंच आम्ही दासनवमीला सुरू केलं होतं. पराठवाडा आले होते पराठ महादेवराव, तर त्यांनी दासनवमीचा आम्हाला दासनवमी निमित्त आम्हाला मनाच्या श्लोकांबद्दलचे काही अर्थ समजून सांगितले होते. दुसरं आमचं जे व्याख्यान झालं ते मार्च 26ला झालं, जे आम्ही मार्च 25ला ते रामनवमी निमित्त झालं आणि त्यावेळी रामरक्षेबद्दल दादांनी आम्हाला समजून सांगितलं होतं. सगळ्यांना माहितीच असेल आणि नसेल तर आपण जानेवारीपासून मनाचे श्लोक हा एक उपक्रम सुरू केलाय, जो खरं तर लहान मुलांसाठी म्हणून आम्ही सुरू केला होता, जेणेकरून मुलांना मनाचे श्लोक पाठ व्हावेत, हा एवढाच खरं तर हेतू होता. जसे जसे आम्ही सेशन्स घेत गेलो तसं तसं मुलांनाच नाही तर मोठ्यांना त्याच्यामध्ये एवढा इंटरेस्ट निर्माण झाला, एवढी त्यांना आवड निर्माण झाली की आम्हाला 2 वेगळे सेशन करावे लागले. तर आता दर रविवारी मराठी विषयातर्फे 8 ते 8:30 आपण लहान मुलांचे मनाच्या श्लोकाचे सेशन घेतो. त्या घेतात आमच्या लता मावशी, लता फडके, त्या आज आपल्या सोबत आलेल्या आहेत आणि त्या मुलांना खूप छान मराठी आणि इंग्लिश त्यांना समजेल अशा भाषेत, छान सोप्या भाषेत अर्थ सुद्धा काही श्लोकांचे अर्थ अतिशय अवघड असतात, जे त्यांना आता कधीच कळणार नाहीत किंवा कळतील तर खरंच चांगली गोष्ट होईल, पण आत्ता सध्या त्यांच्या बालमनाला जेवढं काही समजेल त्या प्रकारे ते आपल्याला समजून सांगतात. आणि पराग महादेवराव हे खूप सुंदर प्रत्येक श्लोकाचा आपल्याकडे बरेच जण आलेले आहेत आणि ते सांगू शकतील की आमचा सेशन 1 तासभर तरी चालतो, त्याच्यावरती भरपूर चर्चा होतं. असं हे सांगण्याचा अर्थ असा उद्देश असा की हा उपक्रम नुसता चला सुरू करून बघूया कसा प्रतिसाद मिळतोय असाच फक्त उद्देश होता. तरी सुद्धा हा प्रतिसाद बघून मुलं सुद्धा 8च्या सुमारास ऑनलाईन जातात. मी विसरले तरी मला आठवण करतात की मावशी आवर सेशन. तर त्यामुळे हा आमचा खूप चांगला आम्हाला एक सक्सेसफुल सेशन वाटतोय. याच धर्तीवर जेव्हा मला तुमचं रिक्वेस्ट आली ह्या कार्यक्रमाची, तर आम्ही म्हणतो की व्याख्यानमालेच्या पुढच्या सत्रातलं तुमचं व्याख्यान हे एक खूप मोठा आपल्यासाठी अचिव्हमेंट असणार आहे. कारण न्यू जर्सीमध्ये तुम्ही मला वाटत ना ह्याच्या आधी तुमचं झालं, तर वी आर व्हेरी ग्लॅड आणि मराठी विषयामध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. मला वाटतं आपण कार्यक्रमाला सुरू करूया. सगळ्यात आधी परमपूज्य श्री मंगेशदादा फडके यांचं आपण मनापासून स्वागत करूया. त्यांची माहिती तुम्हाला सगळ्यांना सांगते. परमपूज्य श्री मंगेशदादा फडके कॅलिफोर्निया येथे राहतात. त्यांचे लौकिक शिक्षण BE कॉम्प्युटर सायन्स MBA असून त्यांनी 28 वर्ष प्रख्यात आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी करून 2023 मध्ये व्हाईस प्रेसिडेंट या पदावरनं निवृत्ती घेतली. वयाच्या 18 वर्षापासून त्यांना सद्गुरू परमपूज्य श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख यांचा अनुग्रह आणि कृपा प्राप्ती झाली. प्रदीर्घ साधना आणि परमार्थिक ग्रंथाच्या सद्योत अभ्यास त्यांनी केला. सद्गुरू परमपूज्य देशमुख काकांच्या आज्ञेने ते स्वतः सद्गुरू या पदाला प्राप्त झाले आहेत. 2025 साली परमपूज्य डॉक्टर देशमुख काकांनी त्यांना परंपरेचा उत्तराधिकारी म्हणून घोषित केले आहे. परमपूज्य मंगेशदादा वेदांत भास्कर या परमार्थिक जागृतीच्या कार्याला वाहिलेल्या संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. गेली 12हून अधिक वर्ष ते विविध परमार्थिक उपक्रम, आध्यात्मिक शिबिरे, साप्ताहिक सद्ग्रंथ वाचन, निरूपण, त्रैमासिक उपासना करतात. आदरणीय सौ सोनालीताई फडके यांनी मंत्रमुग्ध करणारी आणि संतांची शिकवण सांगणारी कीर्तने, वार्षिक दत्त जयंती उत्सव, गुरुचरित्र अनुष्ठान असे अनेक उपक्रम राबवित आहेत. आपण सोनालीताईचं स्वागत करूया. सहज
सोप्या परंतु शास्त्रशुद्ध भाषेतून परमपूज्य मंगेशदादा परमार्थिक ज्ञान आणि त्याचा दैनंदिन जीवनाशी संबंध समजावून सांगतात. या प्रवचनाचा लाभ उत्तर अमेरिकेतील कॅलिफोर्निया, शिकागो, मेरीलँड, व्हर्जिनिया, DC, फिलाडेल्फिया, बॉस्टन, कनेटिकट येथील अनेक लोक घेत आहेत. आणि प्रथमच न्यूजर्सी एरियामध्ये त्यांच्या प्रवचनांचा आपल्याला सर्वांना लाभ मिळत आहे. तर आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला आज त्यांच्याकडून काहीतरी नवीन शिकवण मिळणार आहे. तर मी जास्त उशीर न करता त्यांचं स्वागत करते. हॅलो, माझं बोलणं ऐकू येतं? हो. शेवटच्या रांगेतले व्हॉट्सॲप सारखं काहीतरी दाखव. जय जय रघुवीर समर्थ. सगळ्या औपचारिकता पूर्ण झाल्या की बाजूला ठेवता येतं. खाली पण ठेवता येणार. गलद्दानगण्डं निलद्भृङ्गखण्डं चलच्चारशुण्डं जगत्राणशौण्डं दशदन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्. अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं सन्नमामि. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. गणाधीश जो ईश सर्वात्मांचा मुळारंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमोपंथ आनंद या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. एक 2 मिनिटं नामस्मरण करू. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम
जय जय राम, श्री राम जय राम, 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 जय जय राम। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय 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 रघुवीर समर्थ। पीठस्थ देवता श्री गजानन आणि प्रभू श्री रामचंद्र यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका परमपूज्य मंदाताई गंधे यांच्याही चरणी शिरसाष्टांग वंदन। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन। माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे घड्याळ बघितलं। काय वेळ आहे आपली? आयोजक प्रिया बरोबर. नाही वेळ आयोजक म्हणून वेळेची मर्यादा काय आहे? अच्छा, वेळेची मर्यादा मला वाटतं आपल्याला 4 पर्यंत 4 पर्यंत वेळ आहे. 4 सव्वा 4. ठीक आहे, मी 4 पर्यंत नाही छळणार तुम्हाला, पण 2:50 झालेले आहेत. थोडासा वेळ नंतर काही प्रश्नोत्तर असतील त्यालाही ठेवू शकतो आपण. एक साधारण 1.25 तास असं म्हणूया. ही आपली मर्यादा आहे. आणि तो आपल्याला विषय दिलेला आहे, जाहीर केलेला आहे. आजचा विषय आहे मनोबोध. ते मनाचे श्लोक या नावाने जास्त प्रसिद्ध आहेत. मनोबोध असं त्याचं नाव आहे. सर्वप्रथम मराठी विश्व न्यू जर्सी म्हणजे इथलं आपण महाराष्ट्र मंडळ ज्याला म्हणूया, त्यांचं अभिनंदन करतो. कारण अशा विषयावरती काहीतरी एखादं ठेवावं. त्याला तुम्ही व्याख्यान म्हणा, प्रवचन म्हणा, शुद्ध मराठीत लेक्चर म्हणा, त्याहून शुद्ध मराठीत टॉक म्हणा, काही बिघडत नाही. पण असं ठेवावं असं वाटलं, याच्याबद्दल तुमचं अभिनंदन संपूर्ण मंडळाचं. आणि माझ्या इथे समोर श्री भालेराव बसलेले आहेत. आता मी जे काही ऐकलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. लताताई आणि आमचं आडनावाचं साधर्म्य आहे असंही मला कळलं. आनंद वाटला. खूप छान कार्य तुम्ही करत आहात. फारच सुंदर. त्याचं आत्ता मला फक्त कौतुक करतो. त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूया. त्याचे फार दूरगामी परिणाम आहेत तेवढं लक्षात ठेवा. या अभिनंदनासह आपल्या विषयाकडे वळूया.
मनाचे श्लोक, मनोबोध, मी जसं म्हणालो हा विषय आहे. अत्यंत व्यापक विषय आहे. जे शिकवतात त्यांना तर हे माझं वाक्य अगदी ताबडतोब मान्य होईल. म्हणजे गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, इथून सुरुवात होऊन मनाची शते ऐकता दोष जाते. याच्यात फलश्रुती सांगितलेली आहे. असा हा म्हटलं तर अत्यंत छोटेखानी, म्हणजे किती छोटा तर कदाचित मला वाटतं भारतात अजूनही तो 10-15 रुपयाला मिळत असावा. 10-15 रुपये. आपल्या वेळेला किंवा माझ्यापेक्षा खूप वयस्कर मंडळी इथे आहेत, त्यांनी कदाचित तो काही पैशातही विकत घेतला असेल लहानपणी, काय माहिती. पण मी नेहमी वर्णन करतो त्याचं, शर्टाच्या वरच्या खिशात ठेवता येतो. पण मी त्याला शब्द काय वापरला, जर तुम्ही टिपला असेल तर मी ग्रंथ म्हणालो, मी पुस्तक नाही म्हणालो. कारण समर्थांचीच व्याख्या आहे. पुस्तक आपण कशाला म्हणतो, छोटंसं आहे पुस्तक, मोठा दिसला का एवढा जाड ग्रंथ. मग आता हॅरी पॉटरला ग्रंथ म्हणणार का तुम्ही? आलं लक्ष? समस्या कशा असतात. समर्थांनी व्याख्या केलेली आहे. आकारमानावरती अवलंबून नसतं. ज्याच्यामध्ये ब्रह्मतत्वाबद्दल वर्णन आहे, जीवब्रह्मैक्याचं वर्णन आहे, त्याला ग्रंथ म्हणतात. मग तो एका पानाचंही असू शकतो. आणि ज्याच्यात फक्त प्रपंचाचंच वर्णन आहे, त्याचे व्हॉल्यूम्स शुद्ध मराठीत जरी असतील तरी ते पुस्तक आहे. समर्थांचे शब्द आहेत, माझे नाही. असो, त्याचा मुद्दा एवढाच होता, 205च आहेत. एवढूसा तो ग्रंथ वरच्या खिशात मावतो. किंवा शाळेमध्ये पाठांतर करून बक्षिसं मिळवण्याचं एक माध्यम. मी माझी दृष्टी सांगतो. माझी दृष्टी मनाच्या श्लोकांकडे बघण्याची काय होती, तर एवढंच आपला संबंध असतो. पुढे आपला संबंध तुटतो त्या प्रकरणाशी. आणि मग कुठेतरी फिरून काय बुद्धी होते, भगवंत सद्बुद्धी देतो म्हणा, काही त्यातले भाग्यवान पुन्हा मनाच्या श्लोकांकडे वळतात. मग लक्षात येतं, जसा जसा अभ्यास करावा तसा तसा काय घोडचूक आपल्या हातून घडलेली आहे. म्हणजे मी आज इथे बसून एक विधान करतो, आज विचारपूर्वक विधान करतो. मनाचे श्लोक समजून घेण्यासाठी दासबोध वाचावा लागतो. काय बोललो? इतकं साररूप तो ग्रंथ आहे. म्हणून मी म्हणालो एवढंच आहे, पण इतका तो साररूप आहे. काय समर्थन याच्यात म्हणायचं आहे मला समजत नाही आहे. बरं, मग स्पष्टीकरण पाहिजे का? मग दासबोध उघड. असा तो ग्रंथ. आणि अजून एक छोटीशी गंमत वेळेच्या मर्यादेमध्ये, 205च आहेत मी जसं म्हणालो, पण खरा विचार केला माझ्या दृष्टीने 205 गुणीला 4 आहेत. म्हणजे जे शिकवतात त्यांना कल्पना येईल, त्या श्लोकाचा अर्धचरण जरी धरलं ना तरी ते इतकं काही मला शिकवून जातं की ते 205 ने 205 गुणीला 4 असाच विचार करावा लागतो. आणि एक एक श्लोक एक एक तासाच्या प्रवचनाचा विषय आहे. त्यामुळे आज मी खरं सांगायचं इथे मनोबोधाबद्दल, म्हणजे बद्दल बोलायला बसलोय, पण मनोबोध या विषयाला आपल्याला हातच नाही घालता येणार, वेळेची मर्यादा. मग आज या छोट्याशा आपल्या मर्यादित वेळेत आपण काय करणार आहोत, तर मनोबोधाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय असला पाहिजे. समर्थांना नेमकं त्याच्यातनं काय सांगायचं आहे. मनोबोध म्हणजे मनाचे श्लोक, मनाला केलेला उपदेश. खरंच मनाला केला आहे का उपदेश, ह्याचा आपल्याला विचार करायचा आहे. आणि काय म्हणूया, या साररूपी ग्रंथाचा अजून सार काही सांगता येतं का, बस एवढा विचार आपण करू शकतो. हे 3-4 मुद्दे मी आज तुमच्यासमोर मांडणार आणि थांबणार. कारण खूपच व्यापक विषय आहे. मी जसं म्हणालो, एक श्लोक घेतला तर उरलेल्या 204 श्लोकांना आपण न्याय दिला नाही असं होऊ शकेल. म्हणून सर्वांगीण फक्त विचार करूया. विचारांची दिशा एकदा समजली की मग विचार आपल्याला करता येतो. मनाच्या श्लोकांची एक पूर्वपीठिका तुम्हाला सांगतो, माहिती नसेल तर. चाफळ माहिती आपल्या सगळ्यांना, काही जण जाऊन आले असतील, प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतलं असेल तर. चाफळला श्री रामरायाचा उत्सव समर्थ खूप मोठ्या प्रमाणात करायचे.
आणि छत्रपती शिवाजी महाराज त्या उत्सवासाठी आजच्या भाषेमध्ये फंड्स पाठवायचे, निधी पाठवायचे. त्या उत्सव म्हटलं की त्याला पैसा लागतो, खर्च असतो, अनेक हजारो लोक तिथे येतात. त्या काळची आता गोष्ट कल्पना करू शकता तुम्ही, हजारो लोक येणार, 7-9 दिवसाचा उत्सव, मग त्याचं सगळं तो खाणं पिणे सगळं त्या उत्सवासाठी आपलं छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामींना पाठवायचे निधी, काही मदत म्हणूया. एका वर्षी काहीतरी झालं आणि ती मदत येऊ नाही शकली. माहीत नाही आपल्याला, कदाचित महाराज कुठल्या मोहिमेवरती असतील म्हणा, काहीतरी झालं आणि आता अगदी ऐन तोंडावरती तो उत्सव आलेला. मग आता उत्सव कसा करायचा, कुठून आणायचं एवढं सगळं धन, कारण हे सगळे रामदासी, परिग्रह काही नाही. मग असं म्हणतात की समर्थांनी एका रात्रीमध्ये हे 205 श्लोक लिहून काढले. म्हणजे विचार करा, एक टाकी आपण ज्याला म्हणतो ना, कीबोर्ड होता का, माऊस होता का, मागे डिलीट करायची व्यवस्था होती का, एक टाकी लिहून काढली. हाच तर फरक आहे संतांमध्ये माझ्या. मी रला टलाट जुळवतो तरी मला 10 वेळा ते खोडावं लागतं. तेव्हा कुठेतरी 4 ओळी कुठेतरी, आणि त्याही मग 1000 वेळेला प्रत्येकाला जबरदस्तीने ऐकवाव्या लागतं. त्याच्यासाठी घरी चहाला बोलवावं, माझी कविता ऐका मग. समर्थ रामदास स्वामी एक टाकी लिहून काढलेले आहेत 205 श्लोक. आणि मग त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितलं दुसऱ्या दिवशीपासून उत्सव हे काय आहे 205. आणि आपल्याला माहिती आहे रामदासी संप्रदायाची पद्धत आहे भिक्षा मागणं. भिक्षा म्हणालो मी, जाऊ दे आता काय काय एक एक विषय मांडावे तेवढे कमीच आहेत. भीक नाही म्हणालो मी. जाता सांगतो, आता वेळ घेऊन मला एक वेळ मनाचे श्लोक बाजूला झाले तरी चालतील, इतके महत्त्वाचे विषय आहेत. कारण आपले खूप गैरसमज असतात. भीक कशाला म्हणतात माहिती आहे, जो काही करू शकत नाही, ज्याचं मिळवण्याचं सामर्थ्य नाही, क्षमता नाही, म्हणून जो याचना करतो त्याला भीक असं म्हणतात. संपूर्ण सामर्थ्य असताना, संपूर्ण क्षमता असताना जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय, कारण माझं जीवन मी एका ध्येयाला वाहिलेलं आहे, म्हणून मला या गोष्टी करण्यासाठी, प्रपंचासाठी जे मिळवावं लागतं, ज्याला चरितार्थ म्हणतं, साधन म्हणजे पैसा म्हणतात, ते मिळवायला वेळ नाही, त्याच्याहून जास्त महत्त्वाचं जे आहे त्याला माझं मी जीवन वाहिलेलं आहे, म्हणून जे मागितलं जातं त्याला भिक्षा म्हणतात. आणि म्हणून भगवान शंकर असो, दत्तात्रेय असो, आमचे समर्थ रामदास स्वामी असो, भिक्षा मागतात. काही गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे. आपल्या शिष्यानं सांगितलं की जा भिक्षा मागायची, ओम भवती भिक्षाम देही, दारासमोर कोणाच्या तरी जाऊन उभं राहायचं आहे, आपल्याला भिक्षा मागायची आहे, यातले काही श्लोक म्हणायचे. काही तुम्ही कोणते अगदी पहिल्यापासून सुरू केलं पाहिजे असं नाही. ह्या पद्धतीने समर्थांच्या सर्व शिष्यांनी ते श्लोक म्हटले, समाजाने भरपूर त्यांना मदत केली आणि फार सुंदर तो उत्सव झाला. अशा पद्धतीने मनाचे श्लोक किंवा मनोबोध अस्तित्वात आलं ग्रंथ. आता मी का सांगितलं ते, यातनं एक बारीकसा मुद्दा आपल्या असं लक्षात येतो की कल्पना करा, समर्थ बसले आहेत, आता उद्या सगळे मला हे श्लोक यांच्या हातात द्यायचे आहेत. म्हणजे आय एम आस्किंग यू टू व्हिज्युअलाइज व्हॉट मस्ट हॅव गॉन थ्रू हिज माइंड. ट्राय टू पुट युअर सेल्फ इन हिज शूज. काय कल्पना केली असेल त्यांनी की माझे शिष्य आता सगळ्यांना 2 श्लोक ऐकवणारे आहेत, म्हणजे आता ते कोणाच्याही घरासमोर जाऊन उभे राहतील. तो श्रीमंत असेल, तो गरीब असेल, तो शेतकरी असेल, तो शिक्षक असेल, शाळेतला कोणी, म्हणजे थोडक्यामध्ये समाजाच्या सर्व स्तरावरच्या लोकांच्या समोर हे श्लोक जाणार आहे. मग समर्थांनी काय विचार केला असेल, सर्व समाजाला हे आपले वाटले पाहिजे, माझ्या विचारांचं, माझ्या समस्यांचं याच्यात कुठेतरी प्रतिबिंब दिसतं आहे, माझ्यासाठी पण याच्यात काहीतरी सांगितलं आहे, असं सगळ्यांना वाटलं पाहिजे. नसेल केला त्यांनी हा विचार, अरे केला आहे असं दिसतं त्याच्यामध्ये, हा आपण आता आज अनुमान करतो आहे, पण देयर इज अ हार्ड एव्हिडन्स टू से दॅट. त्यामुळे सर्व समाजाचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून मनाचे श्लोक हे त्रिकांडात्मक आहेत. त्रिकांडात्मक कळतं? गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, असं समर्थ मनाच्या श्लोकांमध्ये म्हणतात. गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा, साधनेचा क्रम जो राखतो
तो जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. तो सर्वोत्तमाचा दास धन्य आहे. मला आत्ता फक्त तुमचं लक्ष त्याच्याकडे वेधायचं आहे. गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा. कोणत्या क्रम साधनेचा? अरे कर्म, उपासना, ध्यान, ज्ञान. म्हणून मी म्हणालो ग्रंथ आहे तो ग्रंथ. हो, मी 205 बद्दलच बोलतोय. 205ची मर्यादा थोडीच, आपण 206वा श्लोक कोणीच लिहितो इथे. पण त्या 205 मध्ये समर्थांनी कर्मही सांगितलं आहे, उपासनाही सांगितली आहे आणि ज्ञानही सांगितलं आहे. जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची तया भोजनाची रुची प्राप्त करायची. एक साधारण मला वाटतं साधारण 150च्या पुढचे जे श्लोक आहेत ना, सगळे ज्ञानाचे श्लोक आहेत. आणि म्हणून मी म्हणालो ते जेव्हा समजत नाही, आता मी त्या विषयावर बोलीनच, पण आता विषय निघाला तो उल्लेख करूनच टाकतो. जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची. नाही समजला मला हा श्लोक. जाणीवेची मक्षिका, मक्षिका म्हणजे मला कळलं, मक्षिका म्हणजे बहुतेक माशी. पण जाणीव आणि माशी, मोगडा दासबोध. म्हणून मी जाणीवपूर्वक विधान केलं, मोगडा दासबोध. जेथ नाही दृश्य भान, जेथ जाणीव हे अज्ञान. विमळ शुद्ध स्वरूप ज्ञान यासी बोलीजे. आता दासबोध मला सांगतो की अज्ञानाला तिकडे माशी का म्हटलं? कारण अज्ञान, जाणीवेलाच अज्ञान म्हटलेलं आहे. आणि म्हणून जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची आहे की नाही, जाणीव दोन्हीकडे. म्हणून तिला माशी म्हटलं का? कारण माशी, मी अगदी जेवायला बसून माशी पडली, खाल का तुम्ही ते अन्न? किंवा खाल्लं तर पचेल का तुम्हाला? म्हणून जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची तया भोजनाची रुची प्राप्त करायची. प्रश्न विचारतात समोर. असो, मुद्दा कर्मकांड. कर्म आहे, उपासना आहे, ज्ञान आहे, त्रिकांडात्मक आहे. आता इतकं व्यापक हे 205. म्हणून मी म्हटलं आज एवढं जरी मला सांगता आलं तुम्हाला की मनाचे श्लोक काय आहेत, तरी आपलं सार्थक झालं आजच्या या विषयाचं मी समजू. एकाही श्लोकाच्या आपल्याला विचारायला जरी वेळ नाही मिळाला तरी चालेल. कारण दिशा तर कळली पाहिजे, खोली तर कळली पाहिजे, व्यापकता तर कळली पाहिजे. हे आहेत मनाचे श्लोक. बरं, मगाशी आपण उल्लेख केला की मनाचे श्लोक आपण खूप वेळा ऐकलाय शब्द मनोबोध. आणि आपल्याला सांगितलं पण जातं. कारण सुरुवात काय आहे? मना सज्जना भक्तिपंथेची जावे. अरे मना सज्जना बाळा, कोणाला म्हणतो आपण बाळ? ज्याच्यावर खूप प्रेम आहे एक तर त्याला म्हणतो, किंवा ज्याला चांगले 2 दणके द्यावे असं वाटत असतं पण नाही देतायत म्हणून अरे तू खूपच गोड आहे, खूपच छान आहे, किती बाळ तू कर, अभ्यास कर थोडासा, असं म्हणतो की नाही आपण? मग आपल्या मनाला तसं समजून सांगतात त्या समर्थ. सुरुवात सज्जना, किती सज्जन आहेस रे तू. समर्थांना काय माहित नाही आपलं मन कसं आहे ते, पण मना सज्जना. पण आता प्रश्न आहे की उपदेश मनाला केलेला आहे का, असा प्रश्न मी मगाशी उपस्थित केला. खरं सांगू का, आमच्या परमपूज्य मंदाती गंधे, जेव्हा मी त्यांना सांगत होतो, मंदाती माझं खूप प्रेम आहे मनाच्या श्लोकांवरती. अरे मंगेश, मला ते म्हणाले, ज्यांना मंदाती माहिती आहे त्यांच्यासाठी सांगतोय, अरे मंगेश त्या श्रुती आहेत. काय म्हणाले आमच्या मंदाती? तो ज्यांना माहीत नाही मी कोणाबद्दल बोलतोय त्यांना एवढंच सांगतो, संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांच्या पायाशी बसून वेदांत शिकतोय ते आमच्या परमपूज्य मंदाती. त्या मला म्हणतात, मंगेश त्या श्रुती आहेत, त्याही विषयावर मी बोलणार आहे. का त्या असं म्हणाल्या? येऊ द्या विषयाकडे. सध्या विषय आपला सुरू आहे. मला हे अचानक का आठवलं? कारण बोलताना आपण साध्या भाषेत म्हणतो मनाला उपदेश केला आहे, पण वेदांत शास्त्र आणि वेदांत शास्त्राचं साध्या भाषेत जर सांगायचं असेल वेदांत शास्त्र, तर मनाचे श्लोक आहे. ही मला तुम्हाला एकदम त्याचा जो संबंध आहे वेदांत शास्त्राशी तो दाखवून द्यायचा होता. वेदांत शास्त्राच्या दृष्टीने मन हे जड आहे, वायू तत्वाचं बनलेलं आहे, पांचभौतिक आहे. जड म्हणालो मी, जड नाही म्हणालो. पण माझा बऱ्याच वेळा अनुभव असतो, जड लोक आजूबाजूला पाहायला लागतात, माझ्या बाजूचं आहे का, या बाजूचं आहे का, किंवा स्वतःच आठवतं वेट लॉससाठी काय काय चालू आहे. ते जड झालं. मी जड, त्याच्यावर नुकता तो टिंब देतात. जड म्हणजे फिजिकल इन नेचर. आता हा जो माईक आहे,
मी बोलतोय, तो म्हटलं तर तो माईक ऐकतोय. कल्पना करू की मी तुम्हाला उपदेश करतो, अशी कल्पना करा, फक्त कल्पना. तो शब्द बोलताना आजकाल उपदेश मी बोलतोय तुमच्या असं म्हणूया साध्या भाषेत, तुम्हाला काहीतरी समजतंय असं म्हणूया, ती पण श्रद्धाच असते माझी. मुद्दा एवढाच की उपदेश मी किंवा जे काही मी बोलतो आहे ते या माईकला उपदेश करतोय किंवा माईकला सांगतोय की तुम्हाला सांगतोय? समजतंय ना? हे समजतं आपल्याला, कारण हे फिजिकल आहे, याच्या बाबतीत कोणाचाच काही वाद नाही आहे कोणाचाच. दिस इज फिजिकल इन नेचर. येस, शुद्ध मराठीमध्ये इट इज नॉन लिव्हिंग थिंग, इनऑर्गॅनिक थिंग. तेवढंच हे हा माईक जेवढा माईक आहे, हा माईक जेवढा माईक आहे म्हणजे जड आहे, तेवढंच आपलं मन जड आहे. फक्त ते सूक्ष्म आहे म्हणून आपल्याला समजत नाही. कारण आपलं मन, मला मन नाही अशी म्हणायची छाती आहे कोणाची? नाही आहे. पण इतकं असून की ज्याची मला अखंड साथ आहे, जाग आल्याच्या क्षणापासून तर झोपेच्या क्षणापर्यंत, पण बघितलं का कुणी आपलं मन आत्तापर्यंत? अरे ते मेडिकल सायन्सला अजून सापडलेलं नाही आहे. अजूनही धडपडतात बिचारे. सिगमंड फ्रॉइडच्या व्याख्येप्रमाणे चालतंय त्यांचं सगळं गणित. डॉक्टर त्यांना सुद्धा मन सापडलेलं नाही. इतकं सूक्ष्म आहे ते. का? आता पुन्हा वेळ नाही आपल्याकडे, पण ते पंचीकरण, या पंचमहाभूतांचं पंचीकरण होण्याच्या आधी शुद्ध महाभूतापासून तयार झालेलं, त्याला तन्मात्रा असं म्हणतात. तत्मात्र, केवळ तेच, इतकं सूक्ष्म आहे. पण तरीही जड आहे. मला सांगण्याचं एवढंच चालू होतं, तरीही जड आहे, फिजिकल इन नेचर. त्याला उपदेश केला जाऊ शकत नाही. मग उपदेश केला कोणाला? आपण तर म्हणतो मनाला उपदेश केला. आता प्रश्न पुढचा आला, मग कोणाला उपदेश केला? मना मानसी तू निजध्यास राहो म्हटलंय मनाच्या श्लोकांमध्ये. म्हणजे समर्थांनी सुद्धा नंतर सुरुवातीला मी जसं म्हणालो, अरे बा मना, सुरुवात केली, पण नंतर समर्थांनी पण ती भाषा सोडून दिलेली आहे. म्हणूनच ते मना मानसी. आता मनाच्या मना म्हणता येतं का? नाही. मना मानसी तो निजध्यास राहो म्हणजे कोणाच्या मना? मग जीवाच्या मना. अगदी साध्या भाषेत जीव. आपण इथेच थांबू, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. जीवाला केलेला उपदेश आहे. कारण अजून स्पष्ट शास्त्रीय भाषेत बोलायचं, वेदांताच्या भाषेत, तर तो चिदाभासाला केलेला उपदेश आहे. मी हा शब्द आणणार नव्हतो, कारण मग जबाबदारी येते चिदाभास म्हणजे काय सांगण्याची. पण जीवाला, आपण तिथेच थांबूया. जीवाला केलेला उपदेश आहे साध्या भाषेत. आणि म्हणून मना मानसी म्हणजे जीवाच्या मना. आपण म्हणतो की नाही, तुझं मन लावून तू काम कर, तुझ्या मनाला समजावून सांग. आता मी जेव्हा एखाद्याला म्हणतो तुझ्या मनाला तू समजावून सांग, आपण विशेषतः इकडे जास्त आहेत, जरा थोडी इकडे पाहून बोलतो, कारण इकडला जास्त कार्यक्रम असतो. तो मैत्रिणीला फोन करून, अगं तुझ्या मनाला तू समजावून सांग, असं जे काही चाललेलं असतं. म्हणजे ती काय सांगत असते, त्या मैत्रिणीला सल्ला देत असते. नंतर तो सल्ला तिला द्यायची वेळ येते, तो भाग वेगळा असतो. पण ती तिला म्हणजे कोणाला? मैत्रिणीला. म्हणजे कोणाला? त्या जीवाला सांगते की तुझ्या मनाला समजावून सांग. म्हणजे हा उपदेश समर्थांनी मनाला केलेला आहे, म्हणजे जीवाला केलेला आहे. कारण मन जड आहे. आपला विषयच तो सुरू आहे. यज्ञ असतो की नाही, यज्ञामध्ये ते 5 ब्राह्मण असतात, ते आपल्या आहुत्या घालत असतात. तसे हे जे आपले 5 ज्ञानेंद्रिय आहेत, त्यांनी विषय रूपी तुपाची अखंड धार ज्याच्यात धरलेली आहे, ज्याच्यात वासनारूपी लाकडांनी प्रदीप्त केलेला जो मनरूपी अग्नी आहे, की जो प्रपंचरूपी प्रसाद आपल्याला देतो. आवडलं ना तुम्हाला? आवडणारच, कारण माझं नाही आहे म्हणून. असं श्रीमद आद्य शंकराचार्य विवेक चूडामणीमध्ये म्हणतात. मी तुमच्यासमोर एकदम तुम्हाला सोडेल, गिअर बदलला, गिअर नाही बदलला, मनाची व्याख्या तिथे मनोमय कोश म्हणतेला आहे त्याला. एवढंच फक्त. मन, आपल्या साध्या भाषेत बोलूया. मन पुन्हा एकदा काय म्हणतात ते? विषयरूपी तुपाची धार. लाकडं कशाची आहे? वासनेची. त्यातनं जो अग्नी प्रदीप्त होतोय त्याला मन म्हटलंय. का? कारण तो प्रपंचरूपी प्रसाद देतो. म्हणजे अविद्या असं दुसरं काही नाहीच. मन म्हणजेच अविद्या. आता मनाचं स्वरूप आपण समजून घेतोय, कारण सारखं मनाला उपदेश केला म्हणून आपल्याला उपदेश केला जातो की नाही.
माहिती पाहिजे आपल्याला. अविद्या नावाची दुसरी काही गोष्ट नाही. अविद्या शब्द खूप जणांनी आपण ऐकला. अविद्या म्हणजे मन. बरं कशावरून? रात्री हे जग असतं का? हे जग रात्री असतं का? गाढ झोपेमध्ये म्हणतोय मी, स्वप्नात म्हणत नाहीये. गाढ झोपेमध्ये हे जग असतं का? आहे का कोणाला अनुभव? हात वर करा. आणि असेल तर आम्ही म्हणून तुम्हाला गाढ झोप लागलेलीच नाही याचा अर्थ. किंवा तुम्ही अर्धवट जागे आहात, ज्याला स्वप्न असं म्हणतात. बरोबर? म्हणजे ह्या प्रपंचाची, जगाची, विश्वाची निर्मिती जे करतं तेच तर मन आहे. आणि म्हणून त्याला अविद्या म्हटलं. म्हणून माऊली एका ठिकाणी ज्ञानेश्वरीत काय म्हणते? जेथ हे संसार चित्र उमटे तो मनरूपी पट फाटे, जैसे सरोवर आटे मग प्रतिमान आहे. काय सुंदर दृष्टांत माऊलीने दिले. सरोवराचं पाणी जर आटून गेलं तर काय प्रतिबिंब दिसणार आहे त्याच्यात तुमचं? तसं हे संसार चित्र जिथे उमटतो, तो सिनेमा ज्या पडद्यावर दिसतो, तो पडदाच जर फाटून गेला तर सिनेमा कसा दिसेल? आणि आमच्या मंदात अजून एक पाऊल पुढे जातं. त्या म्हणतात जे अंधारात बसतात त्यांना सिनेमा दिसतो. प्रपंचरूपी इथे अज्ञान, अंधाराचा अर्थ अज्ञान असा आहे. आलं असेल लक्षात? सगळं हुशार आहेत सगळेजण. सो अविद्या हेच खरं मनाचं रूप आहे. आणि म्हणून माऊली एका ठिकाणी म्हणते, साचची पुढती वीरा न येता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचो करा म्हणून येता. साचची पुढती वीरा. अरे अर्जुना, जर तुला न या गाढ झोपेत जर स्वप्न नसती पडली आणि जर स्वप्नातून कधी त्या गाढ झोपेतून जागच आली नसती तर आम्ही यालाच ब्रह्मानुभव म्हटलं असतं. इथपर्यंत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पण काय करणार? तुला स्वप्न पडतात, तुला जाग येते, पण त्याला ब्रह्मानुभव नाही म्हणतात. आणि हाच फरक गाढ झोपेत आणि समाधीमध्ये आहे. दिसायला दोघी सारखेच दिसतात. तीच तर समस्या आहे आपली. काही जणांना सिद्धी प्राप्त असते बा प्रवचनामध्ये. काही जणांनी तर इतकी पराकोटीची हे गाठलेली असते की डोळे उघडे ठेवून मग आता त्याच्यात आणि समाधीत बघेल, समाधीस्थ मनुष्य असाच दिसतो. दोघी ताड बसलेले असतात, दोघांचे डोळे बंद असतात, दोघांचे चेहरा गंभीर भाव असतात. खूप फरक आहे, जमीन आसमानचा फरक आहे. म्हणून माऊली असं म्हणते की त्याला ब्रह्मानुभव म्हणता आलं असतं, पण नाही म्हणता येत. आणि मनाचं एक काम आहे, मनाचं कार्य काय आहे. एक कठोपनिषदामध्ये एक सुंदर श्रुती येते. त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की आत्मानं रथिनं विद्धी शरीरम रथमेव तू बुद्धिं तू सारथिं विद्धी मन प्रग्रममेव च. कठोपनिषद बोलते आपल्याशी. मन, त्याच्यासाठी मी सगळं बोलतो. आत्मानं रथिनं विद्धी. पहिले 3 चरणांचा पटकन अर्थ पाहून की आपल्याला चौथ्याकडे लक्ष द्यायचं आहे. आत्मानं रथिनं विद्धी. विद्धी म्हणजे जाण. विद्धी शब्द भगवद्गीतेत खूप वेळा येतो. विद नावाचा संस्कृत धातू आहे त्याच्यामध्ये. त्याचा अर्थ जाणणं, टू नो असा होतो. त्याच्यातनंच वेद शब्द तयार होतो. आत्मानं रथिनं विद्धी. आत्मानं म्हणजे आपल्या देहात जो आत्मा व्यापून आहे, ब्रह्मतत्व, ब्रह्माला, ब्रह्मतत्वाला या देहाच्या सापेक्षतेने आत्मा म्हणतात. थांबलो मी थोडासा माझा मूळ विषय सोडून, कारण हा शब्द मी उच्चारताना सावधच असतो आजकाल. कारण जर नेहमीचे वेदांताचा अभ्यास करणारी लोक नसतील, आत्मा म्हटलं की भटकती आत्मा, इतकी डोकी बिघडली आहे. कारण हेच येतं पहिले त्या हॉरर मूव्हीजमध्ये, भटकती आत्मा. मग ते रात्री 12 वाजता अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली, त्याचा काही संबंध नाही याच्याशी. एक उदाहरण देतो मी नेहमी की बा आता इथे काय आपल्यामध्ये, आपल्या सगळ्यांच्या मध्ये स्पेस म्हणतो शुद्ध मराठीत आपण त्याला खूपच मराठीमध्ये त्याला आकाश असं म्हणतात. आणि एखादं भांडं आहे रिकामं किंवा एखादं माठ आहे, अगदी वेदांतातला दृष्टांत झाला घट, माठ, त्याच्यात काय आहे, पुन्हा आकाश आहे. पण त्या घटाच्या सापेक्षतेने त्याला घट आकाश म्हणायचं, आणि त्या घटाच्या बाहेरचा आकाश आहे त्याला मठ आकाश म्हणायचं. हा व्यवहार का झाला? त्या घटामुळे झाला. घटच नसतं आता आकाश आकाशच आहे. तसं ब्रह्मतत्व सर्वत्र व्यापून आहे, ते ब्रह्मच आहे, पण या देहाच्या सापेक्षतेने त्याला आत्मा म्हणतात. आर वी ऑन द सेम पेज? पुढे जाऊया. आत्मानं रथिनं विद्धी. काय म्हणते ही श्रुती? हा जो आत्मा आहे माझ्या देहात असलेला, तो काय आहे? रथी आहे. रथी म्हणजे समजतं ना, रथाचा जो मालक स्वामी तो रथी. आणि शरीरम तो रथम. शरीर हे रथ आहे.
बुद्धिम तू सारथिम विद्धी. बुद्धीला कशाची भूमिका दिली आहे? सारथ्याची. रथ कोण चालवतो? त्याला सारथी म्हणतात. हा रथ कोण चालवतो? शरीररूपी बुद्धी चालवते. आणि मग आता मनाचं काय? मन प्रग्रहमेवच. ते जे लगाम आहेत ना त्या सारथ्याच्या हातात, त्याला मन म्हटलेलं आहे. हे मनाचं स्वरूप आहे. हे मनाचं स्वरूप आहे. आणि म्हणून माझे सद्गुरू म्हणतात मन हे टू वे मेसेंजर आहे. आजच्या भाषेमध्ये टू वे मेसेंजर. ते बटन्स असतात का आपल्याकडे? कारण तुम्ही कधी गराजमधून एंट्री घेता, घरात कधी फ्रंट डोअरने घेता शुद्ध मराठीत. पण लाईट तर लावावा लागतो ना, तो दोन्हीकडनं लावता येतो. असे दिवे असतात आपल्या घरामध्ये. टू वे कम्युनिकेशन करणारे. तर मनाचं ते काम असतं काय? बुद्धीचा निर्णय इंद्रियांच्या मार्फत, कर्मेंद्रियांच्या मार्फत तिकडे पोचवणे, त्याप्रमाणे ॲक्शन घेणे, पुन्हा शुद्ध मराठीत क्रिया करणे, कर्म करणे, आणि नवीन ज्ञान ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून आतमध्ये घेणे, ते बुद्धीपर्यंत पोचवणे. म्हणजे मन काय काम करतं? टू वे मेसेंजरचं काम करतं. आतून बाहेर, बाहेरून आत, असं काम त्याचं अखंड चाललेलं आहे. खूप मूलभूत विषयावर आहे. कारण याच्या आधारावर, याच्यावर संपूर्ण साधनाशास्त्र आधारलेलं आहे, वेदांत शास्त्राचं. कारण माझी बुद्धी काहीतरी मला सांगते, हे खा, ते खा, हे पहा, ते पहा, असं कर, तसं कर. कुठे मनाच्या श्लोक वगैरे ऐकायला जातो? वेडा झाला का? आपण धुरंधर बघायला जाऊ? हे माझी बुद्धी मला सांगत असते. आणि बुद्धी म्हणजे खरं सांगायचं तर वासना माझी सांगत असते. कारण त्या वासनेने एक स्ट्रॅटेजिक मोक्याचं ठिकाण निवडलं आहे, ते म्हणजे बुद्धी. कारण निर्णय बुद्धी करते ना. सो इट हेवीली इन्फ्लुएन्स बाय अवर वासना. मग ती बुद्धी मनाला सांगते, मन इंद्रियाला सांगतं, चल कपडे बदल, गाडी काढ, तिकीट काढ ऑनलाईन, तिकडे जायचं. हे मनाचं काम झालं आता. पण त्या वासनांपैकीच एक चांगली वासना मला सांगते, नाही, मी मनाच्या श्लोकांचं प्रवचन ऐकायला जाते किंवा जाऊया. मग मनाच्या श्लोकांचं प्रवचन ऐकताना मला जे ज्ञान प्राप्त होतं, ते मन पुन्हा परत बुद्धीकडे परत पाठवतं. आणि बुद्धीला सांगतं, हे तू जे काही बघतेस, काही निर्णय घेतेस, हे चुकीचे आहे, असं मी आज शिकले. मनाने तो संदेश आतमध्ये पाठवला. म्हणजे जुने संस्कार जे आहेत ते पुसणं, त्याच्यावर नवीन शास्त्रानुसारी, संतांच्या नुसारी संस्कार करून घेणं, हे काम मन करतं. आणि इथे खऱ्या साधकाच्या जीवनामध्ये झगडा सुरू होतो. खरं माहिती आहे, ज्या साधकाच्या जीवनात झगडा होतो ते कौतुकाचं लक्षण. याचा अर्थ असा आहे की तो प्रामाणिकपणे साधन करण्याचा प्रयत्न करतो आहे. स्वतः तुकाराम महाराज म्हणतात, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. हे युद्ध, कारण माझ्या आतल्या वासना मला दुसरं काहीतरी करायला सांगतात, आणि शास्त्रानुसारी संतांचे संस्कार मला सांगतात की हे चुकीचं आहे, करू नको. मग आता काय झगडा सुरू झाला? आपण त्याला साध्या भाषेत मनाचा आणि बुद्धीचा म्हणतो. बुद्धी सांगत असते करू नको, पण मन ऐकत नाही, म्हणजे वासना ऐकत नाही असं म्हणतो. आपल्याला म्हणायचं वासना असतं. पण एक दिवस असा जीवनामध्ये येतो, त्याचं वर्णन माऊली करते ज्ञानेश्वरी, अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे. योगाचं सार म्हटलं ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला. समत्व चित्ताचं, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य. आता झगडा संपला. देर इज नो फाईट. का? कारण बाहेरून आतमध्ये जे संस्कार येतात आहे तेच बुद्धी पण तसाच निर्णय मला देते. कारण आता बुद्धीचे जुने संस्कार पुसल्या गेले, नवीन संस्कार झाले. नाऊ दे आर ऑन द सेम पेज, दे अग्री. आता झगड्याचा प्रश्नच नाही. आता मला जावंसच वाटत नाही. आता मला असं बुद्धीने नाही निर्णय घ्यावा लागत. आता मी ठरवते तिकडे जाणार नाही, कारण माझे 3 तास तर वाया जातातच, पण त्या 3 तासामध्ये मी जो कचरा आतमध्ये घेते, ज्याचा माझ्या जीवनाशी काही संबंध नाही, तो मला पुढचे 3 नाही 30 वर्ष छळतो. कारण या ना त्यावेळी सुरुवातीच्या काळात जास्त तीव्रतेने, नंतर तीव्रता कमी होते, पण स्मरण राहतच आपल्याला. आणि असा कचरा एक दिवस नाही, मी रोजच भरत चालली अंतःकरण माझ्या. मग अंतःकरणाची माझ्या धर्मशाळा होते. आणि धर्मशाळेत देव येऊन राहत नसतात, देव देवघरात असतो. कारण आपलं देवघर कसं असतं? अत्यंत सुंदर, शुद्ध, पवित्र. तसं माझं अंतःकरण ज्या दिवशी होईल त्याच दिवशी तो देव इथे प्रकट होणार आहे, ज्याच्यासाठी मनाचे श्लोक आहेत. त्यामुळे मनाला नव्हे, हा जीवाला केलेला उपदेश आहे. हा जीवाला केलेला उपदेश आहे. हे आपल्या आता लक्षात आलं. अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत. त्यामुळे आपल्याला हे समजायलाच हवे. आणि जसं म्हणालो की त्रिकांडात्मक मनाचे श्लोक त्रिकांडात्मक आहे. त्याच्यामध्ये कर्म सांगितलं आहे, त्याच्यामध्ये
उपासना सांगितली आहे, त्याच्यामध्ये ज्ञान सांगितलं आहे. अजून साध्या भाषेत, आजच्या भाषेत बोलूया शुद्ध मराठीत, त्याच्यामध्ये डूज आणि डोंट्स सांगितलेले आहेत. पण काही वैशिष्ट्य पण आहेत मनाच्या श्लोकांची. काय वैशिष्ट्य आहेत? उदाहरणार्थ आता एक श्लोक येतो मनाच्या श्लोकांमध्ये, बहुतेक सगळ्यांना पाठ असतो तो. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. एवढंच बोलूया सध्या. मला तर इतका आनंद झाला श्लोक वाचल्यानंतर. माझ्या आनंदाचं कारण सांगतो तुम्हाला. पुन्हा तेच मगाशी सारखं, कारण बुद्धी आणि मनातला झगडा सुरू आहे ना. माझ्या बुद्धीला खूप आनंद झाला, कारण बुद्धी जरा शार्प. अरे वा वा, मस्त सांगितलं समर्थाने. काय जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, बरं हरकत नाही. जनी वंद्यते सर्व भावे करावे. मी आता पुण्याला घेऊ का नाव विचार करत होतो, पण आता घेतलं, निघून गेलं, ऐकलं बहुतेक तुम्ही. पुण्याला गेलो होतो. पुण्याचं नाव काय येतं माहित नाही, विद्वानांचं शहर म्हणतात त्याला. मला असं लक्षात आलं तिथे गेल्यानंतर, अरे काही पुणेकर बसले, सावधतेने बोलतो जरा, की अनेक गोष्टी वंद्य झाल्यात आज. काय बोललो मी? अनेक गोष्टी आज वंद्य झालेल्या आहेत. आणि म्हणून मला एकदम पुणे शहर आठवलं, कारण ते जे करतात, दे लीड द पाथ, दे लीड द वे अँड एव्हरीवन इज फॉलो, असा एक समज आहे. तर त्या शहरामध्ये माझ्या असं लक्षात आलं, खूप गोष्टी वंद्य झालेल्या आहेत. बहुतेक काही जणांना कळलेलं दिसत नाही. संध्याकाळच्या वेळेला आई वडील आणि मुलं बसतात. आता कळलं, मला फार बोलायचं नाही त्या विषयावरती म्हणून म्हटलं. आता कळलं, एकत्र बसतात. चिअर्स. मला तर ते आवडतं, फारच बरं झालं. कारण समर्थ सांगतात, हो जनी वंद्यते सर्व भावे करावे. मग माझे सद्गुरू आले. त्यांनी म्हटलं नाही, पण मला ते ऐकवलं की अरे गाढवा, स्वल्पविराम कुठे द्यायचा असतो मराठीत हे कळलं पाहिजे तुला. जनी स्वल्पविराम आहे, म्हणून मी उदाहरण म्हणून फक्त घेतलं मनाच्या श्लोकांमधलं. जनी स्वल्पविराम आहे, वंद्यते सर्व भावे करावे. की जनी म्हणजे जन हो, लोकांनो. अरे वंद्यते सर्व भावे करा आणि निंद्यते सर्व सोडून द्या. पण वंद्य काय आणि निंद्य काय तुमच्यासाठी ठेवलेलं नाही, ठरवण्यासाठी. ते शास्त्राने आधीच सांगून ठेवलंय वंद्य काय आहे, आणि शास्त्राने आधीच सांगून ठेवलंय निंद्य काय आहे. आम्हाला जर विचारलं वंद्य काय आहे, आमची तर व्याख्या रोजच बदलते आहे काय वंद्य आहे ते. आणि हे माझ्यासमोर अनेक आहेत, मी पुन्हा म्हणालो वयस्कर लोक आहेत, त्यांना विचारा 50 वर्षापूर्वी काय वंद्य होतं आणि काय निंद्य होतं, आणि आज काय वंद्य आहे आणि आज काय निंद्य आहे. कारण समाज हा स्खलनशीलच असतो. समर्थ असं म्हणतील का, अशी इतकी परवानगी देतील ब्लँकेट स्टेटमेंट? अजिबात नाही. फक्त ते ओवी हा एक जो कवितेचा प्रकार आहे, त्याच्यामध्ये हे स्वल्पविराम वगैरे देता येत नाही. आपण तो घालून घ्यायचा असतो. नाही तर समजत नसेल तर संतांचे पाय धरायचे, आम्हाला शिकवा. म्हणून जनी वंद्यते सर्व भावे करा, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे. ही जी काही वैशिष्ट्यपूर्ण श्लोक आहेत, की अभ्यास सुद्धा कसा करायचा असतो. आपल्याला त्या श्लोकाच्या आधीच्या श्लोकाचा, पुढच्या श्लोकाचा संदर्भ काय आहे, त्याची संगती काय आहे, हे सगळं आपल्याला समजलेलं असावं लागतं. आता गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा मगाशीच मी बोललो. उदासीनता तत्वता सार आहे, अजून एक श्लोक आहे. सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. अप्रतिम श्लोक आहे. मला जो कोणी विचारलं साधनेच्या दृष्टीने सर्वोत्कृष्ट श्लोक हा आहे तो. उदासीनता तत्वता, आधीच तर मी म्हणालो मनाचे श्लोक सारा रूप आहे. त्या समर्थ स्वतः म्हणतात ह्याचंही सार पाहिजे का तुम्हाला, हे घ्या तुमच्या हातात देतो. उदासीनता. आता उदासीनता म्हणलं की आलं पुन्हा, कारण आपण धुरंधर पाहणारे लोक आहोत. म्हणजे मला धुरंधर चित्रपटाविषयी काही म्हणणं राग नाही बरोबर का मला त्याचा, पण बॉलिवूडवाली म्हणूया. कारण काय, उदासीनता शब्द त्यांनी शिकवला आपल्याला, निदान मला तरी. माझ्या जीवनात तशी उदासीनता नाही आहे, पण ते पाहून मी उदास झालो. माझे सद्गुरू म्हणतात ते त्याच्यात काहीतरी दाखवलेलं असतं ना, कोणीतरी कोणाला आधी हो म्हटलं असतं, मग नाही म्हणतात, मग तो उदास होतो. आलं लक्षात काय म्हणायचं मला? कारण आपल्याला हे अर्थ माहिती असतात, तो अर्थ इथे नाही एवढं सांगण्यात आलं आहे. उद आस. आस म्हणजे इच्छा, आकांक्षा, या ज्यांनी सगळ्या फेकूनच दिलेल्या, नष्ट केलेल्या आहेत, तो उदासी म्हणजे विरक्त. म्हणजे विरक्त.
हे मनाच्या श्लोकांचं वैशिष्ट्य सांगतो मी तुम्हाला. आणि आपल्या वेळेच्या मर्यादेमध्ये मनाच्या श्लोकांचं महत्त्व सांगायचं झालं, समजा अधोरेखित करायचं झालं, तर आपल्याला माहिती आहे की भगवद्गीतेमध्ये, आता मी मगाशी जे विधान केलं ना की श्रुती आहेत असं जे म्हणाले, त्याचं थोडंसं स्पष्टीकरण तुम्हाला देतो. आपल्याला भगवद्गीता सगळ्यांना माहिती आहे अर्थातच. त्याचं वर्णन काय वर्णन केलं आहे? गीता ध्यानम. त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे? सर्वोपनिषदो गावो दोगदा गोपाल नंदना पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीता मृतम महत. म्हटलं किती उपनिषद रूपी गाय आहे. गाय आपल्याला अत्यंत अमृतासारखं दूध देते. पण ते दूध असं सहजासहजी उपलब्ध आहे का? नाही. तसे उपनिषदांचं जे तत्वज्ञान आहे ते सहजासहजी उपलब्ध नाही आहे सामान्य माणसासाठी. आधीच ती हजारो वर्षांपूर्वीची भाषा आहे. त्यांची सांगण्याची पद्धत, शैली, शब्द सगळंच वेगळं आहे. म्हणजे उपनिषद काळचे तुम्हाला माहिती नसेल, वैदिक काळातल्या देवतासुद्धा वेगळ्या आहेत. ह्या आपल्या ज्या पौराणिक देवता आहेत, अग्निदेवता, सूर्यदेवता, अशा देवता आहेत त्या काळच्या. मुद्दा आणि ते तत्वज्ञान तर इतकं गहन आहे, कारण प्रत्यक्ष ईश्वराचे निश्वासित म्हटले गेलेलं आहे वेदांना. असो, त्याच्याबद्दल न आता बोलायला वेळ नाही आपल्याला, पण त्याचं सार काय आहे आत्ता आपण जे बघितलं. सर्वोपनिषदो गावो दोगदा गोपाल नंदना. त्या गाईचं दूध कोणी काढलं? त्या उपनिषद रूपी त्या भगवान गोपालकृष्णाने काढलं. आणि ते दूध, अमृतासारखं दूध, सुधी भोक्ता. सुधी, धी म्हणजे बुद्धी, ज्याची बुद्धी अत्यंत शुद्ध आहे त्यांनाच फक्त त्याचा उपयोग होतो. निमित्त अर्जुनाला केलेला आहे, पण आपल्या सर्वांसाठी ते अमृत उपलब्ध करून दिलेलं आहे. हे सर्व मी कशासाठी सांगितलं? मला मुद्दा मांडायचा तो हा, त्याच्यासाठी मला एवढं सगळं सांगावं लागलं की सर्व उपनिषदांचं सार भगवद्गीता आहे. त्या भगवद्गीतेचं मुख्य तत्वज्ञानाचा जो अध्याय आहे तो दुसरा अध्याय आहे, सांख्ययोग. असं म्हणतात की भगवद्गीता खरंच संपली दुसऱ्या अध्यायानंतर. का? कारण भगवंताला जे सांगायचं होतं ते सगळं भगवंत सांगून मोकळे झाले दुसऱ्या अध्यायात. सर्व गतासूंश नानु शोचंती पंडितापासून जी सुरुवात केली भगवंतांनी बोलायला, कारण पहिले त्याला गुरु दिलं. पहिले तो झाला होता ना गुरु. ते एकदम शेवटच्या याच्यापर्यंत 72वा श्लोक. पण म्हणजे थँक्स टू अर्जुन शुद्ध मराठीत. जायसी चेतकर म्हणस्ते मता बुद्धिर जनार्दन तत्किं कर्मणी घोरे मान नियोजयसी केशव व्यामिश्रेणेव वाक्येन. तू व्यामिश्र बोलतोय आपल्या शुद्ध मराठीमध्ये. कन्फ्युजिंग, यू आर कन्फ्युजिंग मी. नक्की सांग, हे करू का ते करू, कर्म का ज्ञान? मग आली वेळ सांगायला भगवंताला, अरे मी बाळा मी तुला दोन्ही निष्ठा सांगितल्या, दोन्ही निष्ठा सांगितल्या, पण तुझं लक्ष नव्हतं. तुझं लक्ष एकाचकडे होतं, कारण तू एकाच दृष्टीने ऐकत होता, कारण तू पळून जायलाच निघाला होता ना युद्ध सोडून. कर्म सोडण्याच्याच मनस्थितीत तू आहे, म्हणून तुला फक्त तेवढंच ऐकू आलं. म्हणून भगवंत उरलेले 16 अध्याय बोलले. म्हणून आपण त्याला धन्यवाद द्यायचे. बरं झालंही असेल त्याचं कन्फ्युजन तरी बरं झालं. त्याच्या निमित्ताने आपल्याला 16 अध्याय अजून मिळाले. नाही तर दुसऱ्या अध्यायात भगवंत थांबले होते, बोलणं झालं होतं सगळं. मुद्दा दुसऱ्या अध्यायाचं महत्त्व मला तुम्हाला सांगायचं होतं की तो सगळं तत्वज्ञान, जे सांख्य तत्वज्ञान ते सांगून झालं. आता मनाच्या श्लोकांकडे परत येऊ. मनाच्या श्लोकांमधले आता वानगी दाखल ते समजा तुम्हाला 2 श्लोक सांगतो. आता एक दुसऱ्या अध्यायातला श्लोक आहे, आश्चर्यवत पश्यते कश्चिते आश्चर्यवत वदती तथैव चान्यन. हा जो श्लोक आहे भगवंत वर्णन करतात, हे एक आश्चर्यच आहे की त्या तत्वाबद्दल काही लोक जाणतात, त्याला बघतात, म्हणजे त्याचा अनुभव घेतात वगैरे वगैरे सगळं वर्णन त्याच्यामध्ये. समर्थ काय म्हणतात? कळे आकळे रूपते ज्ञान होता तेथे आठली सर्व साक्षी अवस्था मना उन्मनी शब्द कुंठित राहे तोगे तोची तो राम सर्वत्र पाहे. तुमच्यासमोर मी दुसऱ्या अध्यायातला उपनिषदांचं सार भगवद्गीता आणि त्याच्याहून 205 हाऊ पॅरलल इज इज. इफ देर इज अ पॅरलल बिटवीन मनाचे श्लोक अँड भगवद्गीता, दॅट बेसिकली मीन्स देर इज अ पॅरलल विथ श्रुती ऑफ उपनिषद. मग आमच्या मंदाती त्याला श्रुती म्हणतात, काय चुकलं त्यांचं? फक्त हे लक्षात आलं पाहिजे असा अभ्यास करतात. अजून एक श्लोक आहे
दुसऱ्या अध्यायातल्या मला वाटतं शेवटच्या ज्या आधीचा श्लोक, विहाय कामान्य सर्वान पुमांश्चरती निस्पृहा निर्ममो निरहंकार सशांतीमध्ये गच्छति. समर्थ काय म्हणतात, नसे गर्व अंगी सदा वीतरागी क्षमा शांती भोगी दया दक्ष योगी नसे लोभ ना क्षोभना दैन्यवाणा इही लक्षणे जाणीजे योगी राणा. म्हटलंय. मग हा श्लोक काय सांगतो, जेव्हा अर्जुनाने प्रश्न विचारला, अहो तो कसा आहे स्थितप्रज्ञस्य का भाषा, कसा असतो तो स्थितप्रज्ञ, तो कसा बोलतो, तो कसा वागतो, तो कसा चालतो. मग भगवंतांनी जी उत्तरं द्यायला सुरुवात केली त्यातला हा शेवटचा श्लोक आहे, शेवटच्या आधीचा. आणि नंतर ते ब्रह्मस्थितीचंच वर्णन आहे त्याच्यामध्ये, ईशा ब्राह्मी स्थिती पार्थ, शेवटचा श्लोक. मग भगवंत काय सांगतात आहे, हा तो स्थितप्रज्ञ म्हणजे तो ज्ञानी म्हणजे तो जीवनमुक्त असा असा असतो, हे सांगताना हा श्लोक आला. समर्थ काय सांगतात आहे, नसे गर्व अंगी सदा वीतरागी वीतरागी क्षमा शांती भोगी दया दक्ष योगी नसे लोभना क्षोभना दैन्यवाणा इही लक्षणे जाणीजे. इथपर्यंत स्पष्ट म्हटलेलं आहे. अरे इही लक्षणे जाणीजे योगी राणा. तो राणा म्हणजे राजा योग्यांचा, त्याची ही लक्षणं आहे. मग भगवंत काय सांगतात दुसऱ्या अध्यायामध्ये, कळलं मनाच्या श्लोकांची काय ताकद आहे. पण किती छान किती सोप्या शब्दांमध्ये हा जो श्लोक मी तुमच्यासमोर मनाच्या श्लोकांमधला ठेवला, तर त्यातला असा एकही शब्द नाही जो मराठीतला आपल्याला माहिती नाही. दया म्हणजे कळतं, शांती म्हणजे कळतं, लोभ म्हणजे कळतं, सगळं कळतं. पण एकदम जर मी विहाय कामान्य सुरू केलं तर झोप यायला लागते. आधीच दुपारची वेळ, काय वेळ निवडली आहे आयोजकांनी. म्हणजे प्रवचन करणं ही एक जबाबदारी, त्या जेवून आलेल्या श्रोत्याला जागं ठेवणं आणि ते मनाचे श्लोक बोलून, रामकृष्ण हरी, गमतीचा विषय. मग झोप यायला लागते, कारण आपल्याला समजेन असं झालं की आपलं मन दोन कामं करतं, एक समजणाऱ्या गोष्टीकडे धावतं, नाही तर मग हे आहेच आपली आनंदाची स्थिती. खरं गमतीचा विषय नाही, पण औषधाच्या गोळ्या घेऊन झोप येत नाही ना, तशी सुंदर झोप प्रवचन कीर्तनात येते. हा खरं संशोधनाचाच विषय आहे. आणि मी जर सायंटिस्ट लोकांना बोलून करावा तुम्ही याच्यावर काय संशोधन करा की व्हॉट इज सो स्पेशल अबाउट इट. रोज प्रवचन असली पाहिजे, म्हणजे गोळ्या घ्यायची वेळ नाही. वेळेकडे थोडंसं लक्ष, मी तुम्हाला वचन दिलं होतं त्याप्रमाणे आपली वेळ तशी संपत आलेली आहे. मुद्दा हे मनाचे श्लोक आहे. तो मनाला केलेला उपदेश नाही, तो जीवाला केलेला उपदेश आहे. कारण मन हे जड आहे आणि जीव हा चैतन्य रूप आहे. ते एक उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं, आता मी इथे बसलो म्हणून मला ते बॉस्टन डायनॅमिक्स नावाची कंपनी आहे. ऐकलाय? हात वर करा, किती जणांनी ऐकले? बॉस्टन डायनॅमिक्स जवळच आहे इथे, परवा मी बॉस्टनमध्येच होतो. आता बॉस्टन डायनॅमिक्सचे रोबोट्स जर तुम्ही पाहिले, त्यांचे व्हिडिओ यूट्यूबवर बघायला मिळतात आपल्याला, आणि मग आपण तोंडात बोटं घालतो की आज विज्ञानाने काय प्रगती केली आहे वगैरे वगैरे. एक थोडा वेळ जर तुम्ही 5-10 मिनटं जरी बघत राहिले ना, तर ते त्याच्या त्या कोल्यांट्या उड्या आणि त्याचं धावणं आणि त्याचं चालणं असं पाहिल्यावर थोड्या वेळाने आपण विसरूनच जातो की हे यंत्र आहे म्हणून. करून पहा तुम्ही. बॉस्टन डायनॅमिक्सचे जर त्यांचे रोबोट्स त्यांनी जे आता रिलीज केले आहे, किंवा चायनीज न्यू इयरला चायनाने पण केले, अक्षरशः थोड्या वेळाने असं वाटायला लागतं की हा बहुतेक मनुष्यच आहे. हा म्हणजे हा जिवंत आहे असं वाटायला लागतं, तिथे प्राण आहे असं वाटायला लागतं. पण जसे ते रोबोट्स दोज आर पॉवर्ड बाय द सम सोर्स ऑफ पॉवर विच इज कॉल्ड बॅटरी, ते बॅटरी जर काढून टाकली, तर बटन जर दाबलं तर तत्क्षणी ते तसं बंद पडतं. कारण काय, ते जड आहे, तेवढं हे मन जड आहे. आणि जशी ती बॅटरी त्याला पॉवर करते आहे, समथिंग एल्स इज पॉवरिंग अवर मन. आणि त्याला मगाशी मी तो चिदाभास शब्द वापरला. कारण आपल्या अंतःकरणात या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्व ते तत्वज्ञ संत स्वीकार. हे जे आपल्या देहात संपूर्ण देहामध्ये व्यापून असलेलं आत्मा नावाचं तत्व, ते आणि हे अंतःकरण जेव्हा एकत्र येतं, इट गेट्स पॉवर्ड, इट गेट्स ॲक्टिवेटेड, कार्यक्षम ते होतं. आणि मग आपल्याला असं वाटायला लागतं, इतकी हालचाल करतं, इतकी वळवळ करतं की झोपूसुद्धा देत नाही रात्री, पटकन झोप लागत नाही. कारण घरी असतो ना, प्रवचनात नसतो. असं वाटतं की ते जिवंतच आहे.
मन जड आहे. ते याच्या सानिध्यात जेव्हा येतं, ते जे एकमेव चैतन्य ज्याला म्हणतात, चेतन तत्व एकच आहे, आपल्या देहात व्यापून आहे, म्हणून त्याला आत्मा म्हणालो आपण. एवढंच फक्त. ब्रह्मतत्व कारण एकच आहे, ते एकमेव द्वितीय आहे. आणि मग त्याच्या आधारावर हे काम करायला लागतं. मग म्हणून तो जीवाला केलेला उपदेश आहे. आणि हे मनाच्या श्लोकांचं सामर्थ्य आहे. मी मगाशीच तुम्हाला म्हणालो, जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेचे एक उदाहरण तुम्हाला दिलं. हे ज्ञानकांडाचे जे शेवटचे श्लोक आहे ना, फार अप्रतिम आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ईश्वराचं सुद्धा जे वर्णन समर्थांनी केलेलं आहे की तो देव जाणा मही निर्मिली, तो देव जाणा म्हणतात आहे. मही निर्मिली, ज्याने संपूर्ण सृष्टी निर्माण केली, ज्याच्यामध्ये तो शिरला, प्रशासन करतोय तो या सर्व सृष्टीचं, नियमन करतोय, तो नियामक आहे आणि आम्ही नियम्य आहोत. म्हणून मी म्हणालो की एक एक श्लोक मनाच्या श्लोकांचा हा एक एक तासाच्या प्रवचनाचा विषय आहे. कारण त्याच्यामध्ये तितकं सगळं समर्थांनी ठेवलेलं आहे, साररूपी ठेवलं आहे. आणि जेव्हा एखादी साररूपी आपण गोष्ट पाहतो तर ती समजून घेताना, इफ समथिंग इज समराइज्ड इन नेचर, यू गॉट टू एक्सपॅन्ड इट, राईट? यू कॅन फर्दर समराइज इट. सो टू एक्सपॅन्ड इज कॉल्ड दासबोधात्मक. हा सगळा असा तो विषय आहे. हे आहे समर्थांचे मनाचे श्लोक, ज्याला आपण पुन्हा एकदा मनोबोध असं म्हणालो. आणि मी जसं म्हणालो, हा उपदेश कोणाला केलेला आहे, या श्लोकांचं काही वैशिष्ट्य, उपनिषदांचं भगवद्गीतेचंच सार मनाचे श्लोक कसे सांगतात, एवढं जरी आपल्याला कळलं की आपली दृष्टी जरी बदलली त्या मनाच्या श्लोकांकडे पाहण्याची, तरी मी जसं सुरुवातीला म्हणालो होतो तर की आजचं हे जे बोलणं आहे माझं, त्याचं सार्थक झालं असं मी समजेन. आणि तसं झालेलं आहे असं मला तुमचे चेहरे पाहून वाटतं. मी गंमत करतोय पण कोणी इथे झोपलेलं नाही. कारण पहिल्या लाईनवाल्यांना वाटतं मागचे बहुतेक झोपले असावे, म्हणून मी सांगतोय. कारण त्यांना बिचारांना झोपता येत नाही, त्यांना वाईट वाटू नये म्हणून एवढंच फक्त शुद्ध मराठी डिस्क्लेमर देतो. आणि एवढे 2 शब्द बोलतो. आणि जे काही चिंतन थोडंफार माझ्या बोलण्यातून घडलं असेल ते माझ्या सद्गुरूंच्या चरणी, श्री रामरायाच्या चरणी, भगवान गजाननाच्या चरणी अर्पण करतो आणि थांबतो. प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय